रांचीला 2 वेळा गेलतो. एक ज्ञानभाऊ संग गेलतो आणि दुसऱ्यांदा बाबाई संग गेलतो. सिल्लीला आणि रांची पांढरा मार्केटला गेलतो. आणि आता जाणार आहे रांची बोकारोला जाणार आहे. आम्ही ही लेलंड घेऊन जाणार आहे. वड 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 सुट्टी देऊ नको. वड 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 वड. तर मित्रांनो बघू शकता 228 लिटर बसले बरोबर 20,510 रुपये आणि टाकी पण बघू शकताय. तर जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज मैं यहाँ बहुत तूफान में खडा हूँ. तुफान काय नाही, गाडी मोकळा आहे की नाही रानात लावल्या. रानात म्हणजे रस्त्यावरच आहे, बघू शकता. तिथं मेन रोड आहे, तिथं साईडला गाडी लावल्या. आणि आता उमरखेडचा ढलान सगळं क्रॉस तीन खोडून पुढे आले. आणि आता टायर पण जरा गरम झाल्यात म्हणून जरा थांबले साईडला. ऊन तर आज एवढं तापा लागले का नाही, आज भरपूर म्हणजे भरपूर ऊन आहे. गाडीत बसलं तरी ऊन आहे, वापस उठायला लागल्यात. मग टायरांचं काय हाल होत असेल त्यावरून जरा अंदाज घेतला. म्हटलं गाडी थांबूया, आपल्याला तर काय खाली चटकं बसणार नाहीत. म्हटलं गाडी चटकं बसायला लागल्यात, गाडी थांबूया म्हटलं जरा. तर असा विषय झालाय, मग गाडी थांबवल्या बघा. असं आहे पुढं पण आपल्या गाडी थांबल्या. ती कुठं जाणार आहे काय माहीत नाही. ती आपली गाडी तर थांबवल्या. आणि आज एसके काय नाही आपल्या संगत, आपल्यासोबत पवनभाई आहे, त्या हॉटेलमध्ये गेलाय. आणि गाडी असं आहे साईडला. मल्ल्या पण आता पुढे यवतमाळपाशी आहे. यवतमाळच्या अलीकडे कुठल्या तर ढाब्यावर थांबलाय. मग तिथं जाऊन त्याकडं काय हिशोब त्यांनी घ्यायचं सगळा बघूया. त्याला भेटूया आपण. मल्ल्या बघू काल कोळसा भरला, आंघोळी केला नाही काय नाही, काळा मिठं झाला असणार आहे. ती मी पण कोळसा खाली गेला होता, पण आंघोळी केली मी लोह्याच्या तिथं हॉटेलवर, गुरु नानकच्या हॉटेलवर. मग आता विषय बघूया काय होते. आणि आमचा माल आहे म्हणजे रांचीला 2 वेळा गेलतो. एक ज्ञानभाऊ संग गेलतो आणि दुसऱ्यांदा बाबाई संग गेलतो. सिल्लीला आणि रांची पांढरा मार्केटला गेलतो. आणि आता जाणार आहे रांची बोकारोला जाणार आहे. आम्ही ही लेलंड घेऊन जाणार आहे. तर परवा दिवशी माल द्यायचा डोक्यात आहे. मग आता दुपारी निघलेलो आम्ही नांदेडमधनं. आता जवळजवळ आलो, एक 150 किलोमीटर आले पुढं. काही विषय नाही. तर आपला बोकारोचा माल आहे. रांचीच्या पुढं 150-200 किलोमीटर जायचं आपल्याला. आणि सगळं घाट सेक्शन ते आहे, सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो. आणि रांची तर जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसताल आपलं पहिलं, तर काही विषय नाही, पहिलं पण बघा वाटलंच तर. पहिलं आपलं एक्सपिरियन्स ते कसा होता. आता जर एक्सपिरियन्स पहिला नवीन होतं ना, तेव्हा जरा जास्त फाटत होतं तेव्हा जरा जास्त काळात बनत होतं. आणि आता जरा तिसऱ्यांदा चालले, त्यामुळे एवढं काय वाटेना झाले. तरी पण मी तुम्हाला सांगतो काय विषय ते काय नाही. आणि असंच बघत राहा. आपलं पार्ट 4, 3, 5 काय पाहिजे तेवढं पार्ट येणार आहेत. बघू रांचीला जेवढा दिवस लागेल तेवढं आपलं पार्ट वाढत जाणार. बघू आता रांचीचं पुढचं आपले व्हिडिओ येणार आहेत. असं व्हिडिओ बघत जावा. सबस्क्राईब करा केलं नसलं तर. चला पुढचं तुम्हाला नियोजन सांगतो काय काय. आता टायर एवढे गरम झालेत का ना, हो हात लावू दे ना, हात चटकं बसायला लागलेत गरम गरम. त्या टायरावर लय नाही, एक 10 सेकंद जर हात ठेवला ना, या हाताच्या वरचं कातडं सगळं भाजून निघते. 10 सेकंद बघतो म्हणते, 10 सेकंद, 1 मिनिट नाही, 10 सेकंद वाटतं. ह्या मागच्या टायरांचा काही विषय नाही, डबल टायर असतात तरी पण गरम झाला सोडा. टायर सगळं बटन आहे सोडा, टायरांचा काय एवढा विषय नाही. सिंग इज किंग, मागं सगळा असा विषय आहे. अठरा होने चली. हे 37 ब्रँड आहे इथं, म्हणजे सेटचं ब्रँड आहे 37. का विषय झालाय या भावाजी, अरे भावाजी 16 टायर आहे, मी 14 टायर आहे म्हणून बसलो. म्हणजे 16चा एवढा काही विषय नाही, 16 जरा जास्त आहे. पळते दनाट. चला मित्रांनो निघूया आता इथनं. पवनभाया का गेले की तिकडं काय माहिती. पवनभाया बहुतेक जरा फ्रेश व्हायला गेला अशी आपल्या शब्दात, काय विषय नाही. चला निघल्यावर तुम्हाला डायरेक्ट सांगतो कुठं कुठं जायचं आहे, कुठं नाही स्टेटच जायचं आपल्याला. चला. तर लोणबेळच्या घाटात पवनभाया आमची गाडी लागलेली पळवायला टॉपच्या स्पीडनं. गाडी आता सध्या आहे 80ला. गाडी घाट चढते का बघू. अयो 14 टायर थांबले ती वर साईडनं 14 टायर बघा थांबल्या गाडी. कसा आहे ना का, वड 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 सुट्टी देऊ नको. वड 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 बदल डायरेक्ट असं कर. खेच 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 गाडी थांबली ब्रो, थांबत नाही सोड. आई ग कसलं मित्रांनो पळवत आलतो बघा. वड 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 वड
मित्रांनो किती जरी दाबत आलं तरी गाडी इथे येऊन एवढी स्लो होत्या बघा. हा चढ शेवटी खतरनाक आहे हो. घाटात चढत नाही म्हणते ती चढली. अरे तर टाटाच्या गाड्या 1-2 गिअर मागतात, दुसरा तिसरा गिअर मागतात टाटाच्या गाड्या. सगळ्या लाईनवर आणलं बापू येत नाही. पिकअप पिकअप पकडते पिकअप. तर चला अशा तऱ्हेने आम्ही घाट चढलाय बघा. यो गाडी घाटल्या जरा पिकअप घ्यायला लागल्या, काय विषय नाही. तर मित्रांनो इथं लोणबेळ्याचा घाट त्यांनी पास करून आहे का नाही, इथं वरती थांबले बघा. इथं दादांपाशी मस्त जरा म्हटलं गार काय तर पिऊया. दादा पण आपली व्हिडिओ बघतात, ओळखी निघाली संपला विषय म्हटलं, लाईक शेअर करा म्हटलं, असं बघत राहा. त्यांचं पण दुकान आहे. घाट त्यांनी वर चढून आला की इथं थांबत जावा. इथं गार त्यांनी थंड सगळं मिळते, चहा मिळते, काय पाहिजे ते मिळते इथं. त्यामुळं बिंदास थांबत जावा. इथं गाडी लावायला जागा त्यांनी आहे 1 नंबरमध्ये. तर चला मस्तपैकी इथं जरा थांबूया आणि 15-20 मिनिटांनी निघूया काहीतरी गार त्यांनी पिऊन. टाकू काय गाडी चालताना तुम्हाला पण लागते खात जावं म्हणतो. आया आया वो आया यार मेरा आया रे. तर मल्हारशेठची गाडी आपल्याला कुठला टोल नाका रे? यवतमाळच्या अलीकडचा काय? हा यवतमाळच्या अलीकडचा टोल नाका आहे. अलीकडचा तुम्हाला पुढचा. तर चला चहा द्या मल्हारशेठ. आंघोळी केला नाहीस तू? आंघोळी करून पण काळजी झाली. तुम्हाला म्हटलेलं बिहारी वरदान दिले. ही गाडी बघू शकताय, गाडी धुतली नाही काय ना, हाय अशी गाडी आणल्या बघा. ही कोळसा बहुतेक पाऊस पडलेला दिसते तिथं. गाडी पूर्ण घाण झाल्या, काय विषय नाही. आपली गाडी तिथं लावल्या. कसा आहे सनसेट. हा हा मी कुठं नाही म्हणलं नाही म्हणलो का भाऊ. फक्त शेटला बोलून घ्यायचो, बोलला नाही. हो शेटला बोलून घ्या, तुम्ही जावा यांच्या संग आणि ह्याला एकटं जाऊ द्या, आपण तिकडून जाऊया रांचीला. उलट तुला बारे गाडी लावतो किती देतो गाडी जाऊ करावं भारी बोलते. मग मला काय कळणार गेलं ते इथनं टेन्शन घ्यायला ना. रांची मार्केट आहे का नाही? रांची मार्केटला गेला तुम्ही सरळ सरळ एकदम सरळ जायचं, एकदम सरळ जायचं. तुम्हाला सर्कल लागली गोल सर्कल पासून लेपला मारा. डायरेक्ट लेपला करायची. लेपला मारलं सरळ रामगड. आपण मात्र थोडंसं ब्रिजच्या पहिले उतरून म्हणजे असं खाली गोला म्हणून नाव दाखवतो, तिथून मॅप दाखवतो जाऊ शकता. आपण आर राजेशला फोन करूया. गोला जसं तुम्ही टर्न मारले का लगेच पहिले दाखवते, पण ते रस्ता खराब आहे, तिथून नका जाऊ. रामगडलाच जातो. बोकार म्हणल्या का नाही तुम्हाला रांचीवरून शॉर्टकट दुसरा एक रस्ता दाखवते. जसं टर्न मारल्या का लगेच 500 मीटरवर तुम्हाला मध्ये राईटला टर्न मारा. तर मित्रांनो आता निघाल चालू केले बघा. मल्हारशेठला पण बाय बाय केला आता. मल्ल्या दिसलेल्या दिवसा आता चालली आम्ही रात्री. तेवढं जरा बोलणं चाललं, इकडे तिकडे जरा वेळ होती सोडा, काही विषय नाही. म्हणजे काय बोलत टाइम दिसत नाही. एक 4-5 दिवसांनी भेटलाय काय म्हणून म्हटलं जरा बिंदास एक अर्धा तास बोलूया. आता आम्हाला पण कसं उद्या 11 वाजेपर्यंत संबलपूर पास करायचं आहे.
त्यामुळे होते थोडा बिंदास्त पास होते. आता आम्ही हाय यवतमाळच्या अलीकड मस्तपैकी वरनं एक्सप्रेसवरनं जायचं, काय विषय नाही. चला भेटूया आता पुढच्या सीनला, कारण की आता पुढचं सीन काय आता आपल्याला जेवायचंच असणार आहे. जेवण कुठं खराब थांबायचं, त्यामुळं पुढच्या सीनचा काही विषय नाही, काय नाही. बघू शकताय गाडीत वरची लाईटिंग बघा, लाईटिंग पण एक नंबर आहे. इथं मागं पण लाईट लागत्या, तुम्हाला दाखवतो पुढं. तर मित्रांनो थांबले बघा, आता टायर जरा चेक करूया म्हणलं. टायर चेक सोबत जरा हे पण करायचं आपल्याला, जेवायचं पण आहे, त्यामुळं काही विषय नाही. टाण टाण सगळी टाण 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 वाजतात. गरम झाले का बाबा? अरे बाप, आयुष्यपत गरम झाले. पोळ्या सोमवारी इकडं दूर कसं आहे, टाण टाण वाजते, टाण टाण. तर मित्रांनो टायर सगळे एक नंबर आहेत, काय विषय ना. अशी लावल्या बघा गाडी इथं. तर चला आता मस्तपैकी जेवण तेन करूया. आता जेवण मस्तपैकी करूया. तुम्हाला ढाबा दाखवतो पुढं, एक मिनटं दिसते का नाही काय नाही. किंवा हायटेक ढाबा लिहिले का नाही, हायटेक ढाबा फॅमिली रेस्टॉरंट, तिथं आपल्याला जेवण करायचं. आता गाडी लावल्या साईडला, गाडी थोडीफार रस्त्यावर आहे पण काही विषय नाही. थोडीफार म्हणजे रस्त्यावर नाही सोडा, तर जरा वाटतं तसं रस्त्यावर, पण काय रस्त्यावर नाही काय नाही. तर चला मस्तपैकी जेऊया. आपल्याला कुठं काय थांबायचं नाही, काय नाही, कंटिन्यू रनिंग आपल्याला चालू ठेवायचं आहे. आपल्याला उद्या सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत संबलपूर पास करायचं आहे, आणि पास 100% होणार आहे, त्यामुळे काही विषय नाही. तेव्हा आता जेवण जरा पवंदा चालू आहे, मी जरा एक झोप काढणार, नंतर मग काय आपण सकाळपर्यंत रायपूर पास करायचं. चला बघूया, पहिले जेऊया आता. मित्रांनो आता सध्याला तर रनिंग चालू आहे, जेवण तेन करून निघाले. आता आहे वर्ध्यामध्ये आम्ही. आता वर्ध्यातनं डायरेक्ट एक्सप्रेसला वर चढणार आहे. ती पण चढणार आहे का नाही काय माहीत नाही. कसं आहे, प्रत्येक ड्रायव्हरांचा रूट वेगळा असते. आता पवन 100% सरळच जाते नागपूरला, वर एक्सप्रेसला काही चढत नाही काय नाही. तरी पण बघू एक्सप्रेसला चढते का नाही, काय विषय होते. सकाळपर्यंत जाऊ दे, रायपूर तर पास झालं पाहिजे बघा. असं काय तर नियोजन लागायला पाहिजे. तर चला आम्ही काय पाय पसरून निवांत पडले बघा. मी तुम्हाला मस्त म्हटलो की समृद्धी हायवेवरनं जाते का नाही काय माहीत नाही, पण बोंबलाला मी पाक समृद्धी हायवे पास तेन केला पवनदानं. मग मी उठलोय, झोपलेलो, झोपायचं नव्हतं, कसं झोप लागली काय माहीत झोपल्यावर. तर आता सध्याला तर नागपूर बायपास आहे बघा. आता इथनं आपल्याला उतरायचं रायपूर रोडला, छत्तीसगड रोडला. तर आता छत्तीसगड रोडला उतरून आपल्याला जिओ पंपावर डिझेल टाकायचं आहे. भेटते आता डिझेल टाकताना. तर मित्रांनो बघा, एक नंबर निघते बघा. आता OTP त्यांनी सांगितले बघा. इथं डिझेलची प्राइस बघू शकता किती आहे, 89 रुपये डिझेलची प्राइस आहे. असा विषय आहे इथं. आणि आता डिझेल इथं सोडले, टाकी फुल करायचे. एक जवळजवळ 250 लिटर बसते, काही विषय नाही. असं आहे. आणि ह्यो जिओचा पंप आहे. आपण आपल्या टाटाच्या गाड्या घेऊन येते का नाही, म्हणजे सेटच्या गाडी,
त्या गाडीत भारत पेट्रोलियमचं कार्ड आहे. त्याला OTPचा विषय आहे बघा. गाड्या अशी लावल्या. जिओचा पंप आहे. जिओचा पण मोठा आहे पंप, काही विषय नाही. गाडी लावल्या साईडला. कोण बाय झोपल्यात म्हणजे जागीच आहे सोडा. आत्ता उठल्यात पंपावर आल्यावर. लावल्या गाडी मस्तपैकी. डिझेल फुल करूया. बघूया किती लिटर येते तुम्हाला दाखवतो. चला. तर मित्रांनो बघू शकता 228 लिटर बसले बरोबर 20,510 रुपये. आणि टाकी पण बघू शकताय एकदम फुल्ल झालं टाकी, काही विषय नाही. चला पहिला तो पण लावून घेऊया. नजर मिली दिल धड़का. ओके बिल मिळालं 228 लिटर डिझेल. चला मित्रांनो आता मस्तपैकी बघितलं डिझेल तर घातले. तर आता आपलं रातभर रनिंग चालू ठेवायचं आहे. बहुतेक आम्ही उद्या सकाळी पोहोचल रायपूरमध्ये किंवा रायपूरच्या बाहेर. बघू काय विषय होते काय नाही. तर आजचा हे व्हिडिओ तुम्हाला छोटासा झाला आहे. म्हणजे छोटा झाला आहे व्हिडिओ. कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि काय चुकला असलं चुकलं मागलं तरी सांगत जावा. आपण त्याला दुरुस्त करूया. म्हणजे सुधारायचा प्रयत्न करूया. काय असं विषय काय नाही की वाईट बोललो म्हणून आपण काय रागाला येते असं काय नाही. फक्त सांगत जावा. काय चुकलं असलं तर चांगलं असलं तरी पण सांगत जावा. काही विषय नाही. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये डायरेक्ट सकाळी. चला सबस्क्राईब करा जाताना.